जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गेले 4-5 दिवस मीडियावरून सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या आज खऱ्या ठरताना दिसल्या, पण सूत्र कोणती आहेत ती मात्र काही सापडली नाहीत असं स्वतः बच्चू कडू यांनी सांगितलं आणि त्याबद्दल त्यांनी मीडियाचे आभारही मानले. खरं सांगायचं तर बच्चू कडूंनी आज आपली प्रहारची गदा सोडून एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतला. हे बच्चू कडूसाठी नवीन नाही, कारण मूळ बच्चू कडू हे शिवसेनेचेच. सुरुवातीला ते शिवसेनेचेच कार्यकर्ते होते, पण नंतर त्यांनी 4 वेळेस स्वतःच्या जीवावर अपक्ष म्हणून ज्या निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. माझ्या मते महाराष्ट्रातील ते एकमेव आमदार असावेत की जे अपक्ष म्हणून सतत 4 वेळा विधानसभेवर आमदार होऊन जाणारे आणि मंत्रीही होणारे. जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्या बंडाच्या काळात देखील अगोदर उद्धव ठाकरे सरकारमध्येही एकनाथ शिंदे मंत्री होते, पण त्या सत्तेला लाथ मारून एकनाथ शिंदेच्या प्रेमाखातर त्यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाला साथ दिली, त्यांच्यासोबत गेले. तेव्हा त्यांच्या काही मुद्द्यावर चर्चा झाली होती आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता, जर आपलं बंड यशस्वी झालं तर निश्चित आपण दिव्यांग मंत्रालय काढू. आणि ते बंड यशस्वी झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या काळामध्ये बच्चू कडूंनी मंत्रिपद मिळालं असतं, पण ते न घेता दिव्यांगासाठी मंत्रालय काढलं आणि ते पत्रात पाडून घेतलं. त्यानंतर जेव्हा 2024च्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे कधी कोणासोबत युती करत नाहीत, बच्चू कडू कधी कोणासोबत युतीमध्ये लढत नाहीत, आणि याही वेळेस त्यांनी जर शिवसेनेसोबत किंवा BJP सोबत कोणासोबत युती केली असती तर त्यांच्या वाट्याला काही जागा आल्या असत्या. पण त्यांनी तसं न करता स्वतःच अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांची जी प्रहार सामाजिक संघटना आहे त्या संघटनेच्या नावावर त्यात त्यांचा पराजय झाला, तरीही बच्चू कडू डगमगले नाहीत. त्यांनी सतत त्यांचा जो बाणा आहे, विधानसभेत असेल, शेताच्या बांधावर असेल, रस्त्यावर असेल, तो त्यांचा बाणा कायम आहे. ते नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न, विधवांचे प्रश्न, परित्यक्त्यांचे प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न, मासेमारीकरांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, अशा अनेकविध प्रश्नावर विधानसभेत गदारोळ करणारा आणि सडेतोड बोलणारा, वेळप्रसंगी सत्तेत असूनही सत्तेला जाब विचारणारा नेता म्हणून बच्चू कडूंची ओळख आहे. तेव्हा एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना कसं गळाला लावलं हे नव्यानं सांगायची गरज नाही. जेव्हा गोदी मीडियावर सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत होत्या त्यावेळेस उदय सामंत हे बच्चू कडूंवर चर्चा करत होते. बच्चू कडूंनी स्पष्टही केलं की मला उदय सामंत यांचा फोन आला होता. पण एकनाथ शिंदेंनी जो हा मास्टर स्ट्रोक खेळला याची काही विविध कारणं आहेत. या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये बच्चू कडूंनी दिव्यांगासाठी केलेला आंदोलन असेल, त्याच्या मानधनामध्ये झालेली दुपटीनं वाढ असेल, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा असेल, तो एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवणं, त्यावर 2दा उपोषण करणं आणि एकनाथ शिंदेंनी तो मुख्यमंत्र्याला राबवायला लावणं, ही ती जमेची बाजू आहे. जेव्हा काल बच्चू कडूंची पत्रकार परिषद झाली तेव्हासुद्धा त्यांनी विलिनीकरण, सत्ता, पद यावर कुठलाही भर दिला नाही आणि त्यांनी आजही बोलून दाखवलं की मी पदासाठी गेलेलो नाही आहे किंवा आमदारकीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही आहे. माझं प्रहार सामाजिक संघटन जसेच्या तसं आहे, त्याचं कुठंही विलिनीकरण झालेलं नाही. पण कुठल्याही मुद्द्यावर लढाई लढताना आपण रस्त्यावरची लढाई लढतो आहे, आंदोलन करतो आहे, पण याला राजकीय पाठबळ लागतं. तेव्हा ती कामं सोडवता येतात, जनसामान्यांना त्याचा न्याय मिळवून देता येतो
आणि एकनाथ शिंदे हे शब्दांचे पक्के आहेत. एकदा कमिटमेंट दिली की ते माघारी सरत नाहीत असं बच्चू कडूंनीही सांगितलं. आणि एकनाथ शिंदेही म्हणाले की बच्चू कडूंना शिवसेना नवीन नाही, ते स्वग्रही आलेले आहेत आणि त्यांचं सामाजिक संघटन हे शिवसेनेसोबत काम करणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे विदर्भापासून ते अख्ख्या महाराष्ट्रभर अभियान राबवलं जाणार आहे. आणि बच्चू कडूच्या ताकदीमुळं विदर्भातली शिवसेनेची ताकद कैक पटीनं वाढणार आहे असं एकनाथ शिंदे यांनी स्वतः बोलून दाखवलं. तेव्हा बच्चू कडूंनी वारंवार उल्लेख केला, मी पदासाठी आमदारकीसाठी जात नाही आहे, पण मला ज्या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरांचे, विधवांचे, दिव्यांगांचे जे प्रश्न मार्गी लावायचे आहेत त्याला राजकीय बळ लागतं. आणि आपण जर सत्तेत असलो तर तो मुद्दा अधिक जोमानं कसा उचलून धरता येतो या मुद्द्यावर मी एकनाथ शिंदेसोबत जात आहे. एकनाथ शिंदेंचे माझे जुनेच संबंध आहेत आणि एकनाथ शिंदेचा माझा सहवास 25 वर्षाचा आहे. तेव्हा दिलेला शब्द पाळणारे एकनाथ शिंदे म्हणूनच मी त्यात बंडातही सहभागी झालो होतो. त्यावेळेस माझ्यावर टीकाही झाली, पण ते खोके बिके काही नाही. मी माझ्या दिव्यांग मंत्रालयासाठी त्यांच्यासोबत गेलो होतो आणि ते पदरात पाडून घेतलं. आताच्या घडीला असंख्य नेते आपण पाहतो, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात कोरांट उड्या मारत असतात, पण बच्चू कडू हे त्यातले नाहीत. कारण त्यांनी प्रत्येकाशी चर्चा केली आहे आणि ते जर पदासाठी त्यांना जायचं असतं तर 2024लाच ते गेले असते, पण त्यांनी तसं केलेलं नाही. तर बच्चू कडू एक आंदोलक नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, निर्भीड बोलणारे, सत्य बोलणारे, ज्यांच्या याच्यामुळं घरकुलामध्ये सुद्धा 50,000ची वाढ सरकारला करावी लागली. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा म्हणणारं सरकार किमान 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीपर्यंत तरी आलं. जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यापर्यंत सरकार राजी झालं. आणि इथून पुढे दिव्यांगाचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, विधवांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, या मार्गावर बच्चू कडू कधीही तडजोड करणार नाहीत याचा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकाला व महाराष्ट्रातील जनतेला आहे. तेव्हा मी बरेच काही वाचलं. काही जणांनी लिहिलं बच्चू कडू लागले एकनाथ शिंदेंच्या गळाला, पण तशातला हा प्रकार नाही आहे. आपण कोणाचं समर्थन करत नाही, जे सत्य आहे ते सत्य मानणं ही आपली जबाबदारी आहे. तेव्हा बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे, मी नाही त्यातली कळी लावा आतली, अशातला प्रकार हा नाही. बच्चू कडू पदासाठी गेले नाहीत. बच्चू कडू त्यांच्या मुद्द्यांसाठी अगोदर चर्चा झालेली आहे आणि नंतर ते गेलेले आहेत. आणि एकनाथ शिंदेंनी ते मुद्दे मंजूर करून त्यांना विदर्भामध्ये आपली शिवसेना वाढवायची आहे आणि त्यांना असा एक आंदोलक चेहरा, आंदोलक नेता हवा आहे, म्हणून ही तडजोड झालेली आहे. तेव्हा मित्र हो, शेवटी एवढंच म्हणावं वाटतं आहे की बच्चू कडूंनी गदा सोडून धनुष्यबाण हाती उचलला आणि एकनाथ शिंदेंनी मात्र शिवसेना वाढीसाठी मास्टर ट्रोक खेळला. तुम्हास काय वाटतं? निश्चित प्रतिक्रिया नोंदवा आणि जर आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोवर थांबतो. जय जिजाऊ.